विसरल्या. श्रीरंग वाचुणी आननेणे, ही शेवटची स्टेज झाली पाहिजे सर्वार्पणामध्ये. आधी प्रयत्न करणं सोडण्याचा, परवानगी मागून अर्पण करणं, नंतर ॲटोमॅटिक सुटण्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे विषय ध्यान, कामना आणि कर्तेपण, 3 स्टेजमधून जावं लागणार आहे. आता सांगितलं डिटेल, सगळं कॅसेट ऐकल्यानंतर कळेल. काही लोक कधी येतात त्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता आहे. हे राहिलं ते राहिलं, पूर्ण ऐका. सांडुनी कर्मठता कर्माभिमान, कर्मठता त्याचा फार अहंकार असतो. आपले कोळंबरकर प्रचंड हे करतात. आज आलेत का? आहेत. कोणी भस्म लावायला ते भस्म लावतील, कोणी टिळा लावला ते टिळा लावतील, सगळ्या अंगाला भस्म लावायचं तर अंगाला भस्म लावतील. सगळे वार करतात. एखादाच वार चुकून विसरले तर नाही करीत. सगळ्या एकादशा आणि सगळी शरीराची दशा करून टाकतात. पण ह्या कर्मठतेचा एक अभिमान निर्माण होत असतो. तुम्ही एकच गोष्ट सातत्याने जर एखादी आध्यात्मिक प्रयोगांची करत असाल तर त्याचा एक सात्विक अभिमान निर्माण होत असतो. त्याचा एक सतत अभिमान होत असतो, हे लक्षात घ्या. फार मोठा अभिमान असतो. मी करतोय, मी तप केलं, मी सामाजिक काम केलं, मी सेवाधारी आहे, मी सेवा केली, मी असं केलं, मी असं केलं, मी असं केलं. जरी चांगल्या गोष्टी असतील सेवेच्या तरी त्याचा एक अभिमान आहे. भलेही ती कर्मठता असेल, वैदिक कर्मकांडांचा असेल, तुम्ही केलेले प्रयोग असतील, 40 दिवसांचे मी उपवास केले, त्याचा एक अभिमान आहे. म्हणून बसले त्या रथामध्ये, 40 दिवसाचे उपवास केलेले मी पाहतो, गाडीमध्ये बसतात आणि त्याला एक मिरवणूक काढल्या जाते, डंग 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 डंग, आणि तेही बसतात. म्हणून मी हे केलं याचा अभिमान आहे की नाही. मिरवणूक काढली त्याची. मी पाहिलं 40 दिवसाचे जैनांचे उपवास केले की त्याला बसवल्या जातं आणि त्याची मिरवणूक तो असा पाहत राहतो. विजयश्री जशी काय माळ घालायला आलेली. अभिमान आहे. गेला, काही सुटलेलं नाही, काही सुटलेलं नाही. अरे स्वामी रामतीर्थ म्हणून म्हणलं ना, आपल्या परंपरेला इतकं आपण सायंटिफिक चाललेलो आहोत, महाराज म्हणून घेणं देखील आपण त्यागलंय. बाप्पासाहेबांनंतर त्यागलंय. बाप्पासाहेबाला आम्ही कधी महाराज म्हटलेलं नाही. आपण ह्याच्यात म्हणतो बाप्पासाहेबच आम्ही म्हणायचो. कारण महाराज हा शब्द गोड वाटणं, हे टायटल धारण करणं, हाही सात्विक अहंकार आहे. अनेक लोक महाराज लावून घेतात स्वामीजी म्हणून. स्वामी रामतीर्थांना 14 युनिव्हर्सिटीनं अमेरिकेच्या एक पदवी देण्याचं सांगितलं. 14 युनिव्हर्सिटी अमेरिकेची, की स्वामी रामतीर्थांना एक पदवी द्यायची. म्हणून त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आला की स्वामीजी आम्हाला पदवी द्यायची तुम्हाला. ते म्हणाले आधीच तर 2 पापाचे टायटल मला लागलेत, आता 3रं नका मला करू देऊ. आय विल नॉट ॲक्सेप्ट. ते म्हणजे 2 पापं कोणती, टायटल कोणते पापाचे. एक म्हणले MA, मी MA झालेलो आहे, स्वामी रामतीर्थ MA असं म्हणतात. आणि दुसरं टायटल स्वामी हे एक लागलंय. याच्यातच मला फार मोठं पाप झालंय म्हणले. मी स्वामी लावून लोक मला स्वामी म्हणतात, आता 3रं नका मला ही पदवी देऊन एक टायटल लावा. काय सुंदर उदाहरण आहे. अनेक महाराजांनी सगळं सोडलं, पण महाराज म्हणून घेणं सोडलंय का? नाही सोडलं. ही कर्मठतेचा अभिमान आहे.
मी साधू झालो याचा अभिमान आहे. आपण तो काहीही सगळं सोडलंय, काही नको. आम्हाला विसरू न जा. आपले शेखर तर फोटो देखील देत नाही हो, आणि जो फोटो काढण्यात आलाय बळजबरी तो देखील माझ्याकडे अजून आलेला नाही. तो म्हणतो जगाने विसरू न जावं. काय निर्मयी अशी व्यक्ती नाही होणार. मला मात्र सगळं करायला सांगितलं. स्वतःसाठी सांगतो मला विसरून जावं लोकांनी, काही गरज नाही. केवढा कर्मठतेचा देखील एक अभिमान असतो. तोही सुटला पाहिजे. सांडूनी काही वाटू नये केलं तरी. म्हणून महावीरांना संपत्ती सोडली याचा अभिमान नाही, पण आपल्या भक्तांना अभिमान आहे. महावीरांनी संपत्ती सोडली, महावीरांनी करोडो रुपये सोडले, महावीरांनी संपत्ती सोडली, महावीरांनी सुंदर बायको सोडली. कारण आपण कवडी देखील सोडित नाही. आपल्याला का मोठं वाटतं? महावीराला स्वतःला मोठे पण वाटलंच नाही सोडताना, बुद्धांना मोठे पण वाटलं नाही, सहज सुटलं. पण यांना का वाटतं? आपण जिथं कवडी सोडित नाही तिथं महावीरांनी एवढं सोडलं. लक्षात घ्या, हे सुटणं आणि सोडणं याच्यातला फरक आहे. आणि पहिल्यांदा सोडा, नंतर सुटलं पाहिजे सहज. सांडूनी कर्मठता कर्माभिमान, याला सर्वार्पण म्हणतात. सर्वार्पण म्हणजे फक्त परवानगी मागणे, अर्पण करणे नाही. तिथं पहिली स्टेज आहे. इतक्या पायऱ्या आहेत ह्या. सहज सुटलं पाहिजे, काही वाटलं न पाहिजे. सांडूनी कर्मठता कर्माभिमान, मज लागी शरण रिगावे. अर्जुना, हे इतकं सोडून ॲटोमॅटिक सुटलं पाहिजे, सोडून नाही. सोडून म्हणलं तर स्वामित्वाचा भाव येतो, अधिकाराचा भाव येतो, मी माझं पण येतं, अहंकार येतो, आणि मग माझ्याकडे येतो, मी तुला ॲक्सेप्ट करतोय. भक्त कसा असावा, हे इतके पापुद्रे उकलायचेत आपल्याला एका प्रयोगातून. दुसरा, सांडोन या वेदाध्यायन. नंतर वेद पठन नाही, मंत्र जप नाही, हे आधीचे आहेत. वेद पठन तुम्ही ज्यावेळेस करतात, तुमची भूमिका पंडिताची असते. करणारा तुम्ही, तुमचा मी भाव हा शिल्लक आहे. वेद पठन हेही शिल्लक आहे. तुम्ही मंदिरामध्ये मूर्तीच्या पाया पडता, तुम्ही भक्त आहात, तो भगवान, हे दोन्ही द्वैत शिल्लक आहे. तुमचं अस्तित्व शिल्लक आहे, भगवंताचे अस्तित्व वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे. नंतर देवना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती, तो भाव. सांडोनिया वेदाध्यायन. नंतर शब्द देखील नाही, शब्द मावळलिया निवांत निजे. हे शब्द ब्रह्म जीवाजे, शब्द मावळलिया निवांतु निजे. शब्दच नाही. सांडोनिया वेदाध्यायन. नंतर मंत्र जप नाही, वेदाध्यायन नाही, काही नाही. बस मौन म्हणजे सगळं सोडणं. मौन शेवटची अवस्था आहे सर्वार्पणामध्ये. ध्यान अलीकडची अवस्था आहे मौन. कुठलंच कर्म शिल्लक नाही, अकर्म स्थिती मौन. मुनी तिथे शब्द येतो, आणि मुनी म्हणजे याला मौन म्हणत नाही. का शेवटची परिणिती सर्वार्पणाची मौनमध्ये असते. काहीच नाही, मंत्र नाही, जप नाही, तंत्र नाही, काही नाही, देव नाही, मूर्ती नाही, काही नाही.
सांडुनी कर्मठता कर्माभिमान, मी करतोय हा भावही शिल्लक नाही. मज लागी शरण रिगावे, त्यावेळेस मला शरण ये, तू खरा माझा भक्त होशील, त्याला मी डोक्यावर घेऊन मिरवी. सांडुनिया वेदाध्यायन, सांडुनिया शास्त्र श्रवण, नंतर शास्त्र श्रवण देखील नाही, बसले भागवत कथा. इतकी उंच स्टेज गेली आणि पुन्हा भागवत कथेला जाऊन बसले. म्हणजे जाऊ नये असं नाही, अरे आपल्या एका मस्तीमध्ये बसा. अरे गोकुळात गेले तर आपण गोपी होऊन बसा. नाही तर अच्छा काय चाललंय. सांडुनी शास्त्र श्रवण, शास्त्र देखील श्रवण सगळं सुटलं पाहिजे. आता डिटेल जात नाही कारण तसा भक्तीचाही विषय आहे. सांडुनी प्रवृत्ती निवृत्ती जन, प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही सुटल्या पाहिजेत. प्रवृत्ती हा मार्ग मूलाधारापर्यंत, हा श्वास जातो मूलाधारापर्यंत. निवृत्ती हा श्वास वर जातो, म्हणजे जाणारा खाली किंवा वर दोन्ही श्वास म्हणजे जे कर्म आहे ते थांबलं पाहिजे. दॅट इज अकर्म. मौन, प्राण स्थिरावला पाहिजे. मज लागी शरण रिगावे, त्यावेळेस भगवान तुमचा होतो. श्वासामध्ये श्वास बंद झाला पाहिजे. आरत्या केल्या जय जगदीश हारे, नो, कुठलाही प्रयोग नाही. भगवंताला शरण त्याच वेळेस ज्यावेळेस ही अशी अवस्था प्रगट होईल. वेद नाही, उपनिषद नाही, शास्त्र श्रवण नाही, कथा नाही, कीर्तन नाही, काही नाही, काही नाही, मौन. मज लागी शरण रिगावे, सांडोनिया वैदिक लौकिक, वैदिक कर्म आणि लौकिक कर्म लोकांना दाखवणारे किंवा लोकासाठी केले सगळं सुटलं पाहिजे. सांडोनी आगमतांत्रिक, आगम निगम जे वेदातले प्रयोग आहेत, आगमग्रंथ आणि निगमग्रंथ सुटलं पाहिजे. तांत्रिक प्रयोग सुटले पाहिजेत. मज शरण रिगालिया देख, माझे निज सुख पावसी. सगळं ज्यावेळेस सोडून येशील, अहंकार कर्म सगळं सुटलंय, त्यावेळेस मी तुला माझं वैभव देईल. आता केव्हा प्रभूचं वैभव मिळेल ते पाहून घ्या. सर्वार्पण पद्धती किती उंच गेली पाहिजे, केवढा मोठा प्रयोग आहे हा सांगत चाललोय. नाथ भागवत 12वा अध्याय 235 ते 237 ओवी. पुढे नारदस्तु तदर्पिता खिला चरिता, तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. नारदस्तु तदर्पिता खिला चारिता, तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. अर्थ आहे आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला अर्पण करणे. तरी उचित कर्मे आगवी, तुवा आचरोणी मजार पावी. आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला, त्याला शब्द वापरला या, भगवंत शब्द नाही वापरला नारदानी, परमात्मा शब्द नाही, त्याला अस्तित्व. कारण भगवंत म्हणलं की भगशक्ती आली, सगुण रूप आलं. परमात्मा म्हणलं तरी काहीतरी प्रकार आला. त्याला बाई म्हणते ना, ते आता म्हणते आमचा तो, मग लक्षात येतं नवऱ्याला म्हटली आमचा तो गेलाय अविनाश. मला वाटलं पोरगच गेलं. मी म्हणलं कधी गेलं? अहो नाही माझा नवरा. म्हणला असं असं माझे मिस्टर. कारण तो म्हणती आणि अविनाश
अच्छा, इथे ते, पूर्वीच्या बाया ते, आता कोड्यात तरी नाव घेतात. सीतेला विचारलं होतं वनस्त्रियांनी वनात जात असताना, तुझे पती कोण? ते काहीच म्हणली नाही. हा काय दिसना का असं नाही म्हणली. काय लक्षणाकडे दाखवलं, ती काहीच म्हणली नाही. आणि रामाकडे बोट दाखवलं की ती लाजली. लाजली की ओळखलं हाच हिचा नवरा. ते यांनी काय म्हटलंय, नारदांनी आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला, मग त्याला भगवंत म्हणा परमेश्वर म्हणा, त्याला अस्तित्वाला अर्पण करणे आणि त्या भगवत स्वरूपाचे थोडे विस्मरण झाले असता परम व्याकुल होणे, याला भक्ती म्हणतात. म्हणजे भक्ती करता ही स्टेज किती महत्वाची आहे, हा प्रयोग हे भगवान नारद म्हणतायत. निश्चय कथा कीर्तनाने, अरे कथा कीर्तन तर सुटले पाहिजेत, प्रवचन संपले पाहिजेत, शास्त्र श्रवणाने वेदाध्यायन संपलं पाहिजे, तर भगवंत ॲक्सेप्ट करणार आहे. तुम्ही पोथ्या पुस्तकं घेऊन त्याच्याकडे गेली, माळी गिळी गंध टिळा, नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे आपण लगेच सोडायचं असं नाही, सुटलं पाहिजे. सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. मला बोलूच वाटत नाही, मला खाऊच वाटत नाही. आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला अर्पण करणे, त्या भगवत स्वरूपाचे थोडे विस्मरण झाले असता, थोडे विस्मरण होणे, थोडेही थोडेही थोडेही. म्हणून विषयांची कामना मनात असता कामा नये. स्त्रियांची, पुत्रांची, कशाचीच कामना क्षणभरही मनात असता कामा नये. थोडे विस्मरण होता कामा नये, थोडे असता. आणि समजा विस्मरण झालं तर व्याकुळ झालं पाहिजे. बाप रे, मी अर्धा तास प्रभूला विसरलो, प्रभू फार वाईट झालं, मी तुला विसरलो रे. परम व्याकुळ होणे याला भक्ती म्हणतात. म्हणजे भक्तीच्या अंतिम स्टेज करता ह्या प्रयोगाच्या